नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गव्हाचे दर बघणार आहोत। तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। गव्हाच्या दरात आपल्याला मोठी तेजी पाहायला मिळत आहे, पण सांगली आणि मुंबई आपल्याला 5,000चा टप्पा या शरबती गव्हासाठी आपल्याला विक्री आतासाठी मागणी मिळत आहे। त्यासाठी आपण बघणार आहोत राज्यातील बाजारपेठेमध्ये गव्हाला हंगाम आता अंतिम टप्प्यावर पोहोचला असून आवक आपल्याला दरात एक मोठी चुरस पाहायला मिळत आहे। 25 महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल विविध बाजार समितीमध्ये गव्हाच्या दरामध्ये समाधानकारक एक सुधारणा पाहायला मिळत आहे। त्या ठिकाणी दर्जेदार शरबती गव्हाला आपल्याला ग्राहकांना मोठी पसंती असून मुंबई, सांगली या ठिकाणी मोठ्या गव्हाला दर तेजी पाहायला मिळत आहे। आजच्या बाजार समितीचा विचार केला तर शहरी आणि बाजारपेठेत आपल्याला दबदबा हा कायम राहिला आहे, पण मुंबई बाजार समितीमध्ये आपल्याला 4,881 रुपये आपल्याला आवक पाहायला मिळत आहे। पण त्या ठिकाणी गव्हाला 5,000 रुपये प्रति क्विंटलची दर मिळाला आहे। सरासरी बघितलं 3,960 रुपये आपल्याला दर पाहायला मिळतोय। त्यामध्ये सांगली लोकल या गव्हासाठी आपल्याला 4,100 रुपये भाव मिळाला असून तर त्या ठिकाणी आपण 3,400 रुपये झालेला दिसला आहे। गव्हासाठी बाजारात आपण समितीचं बघितलं असेल गव्हाला कमाल 3,895 रुपये दर मिळालं आहे। त्यामध्ये आपण बघितलं असेल शरबती आणि बनशी गव्हासाठी स्थिती काय सर्वोत्तम आता खाण्यासाठी मानली जात आहे। त्यासाठी विदर्भ हा चांगला भाव मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। थोडक्यात बघूयात अकोला शरबती गव्हासाठी 3,600 रुपये कमाल पाहायला मिळाले आहे, पण लोकल गव्हासाठी आपल्याला 850 क्विंटलची आवक पाहायला मिळत आहे। 2,390 रुपये व्यवहार झाला आहे। आता नागपूर गावासाठी आपण बाजार समितीमध्ये बघितलं असेल शरबती गहू 1,063 क्विंटलची आवक असून त्यामध्ये आपल्याला कमाल दर 3,600 रुपयेपर्यंत पोहोचला आहे। आता पैठणमध्ये आपण बनसी गव्हासाठी बघितलं असेल 2,550 रुपयाचं उच्चांकन आपल्याला बोलले आहे। आता विदर्भ आणि उत्तम महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल प्रति क्विंटल अमरावती गव्हाला म्हणजे लोकल गहू असतील 1,926 क्विंटलची आवक पाहायला मिळाली आहे। त्या ठिकाणी आपल्याला 2,500 रुपये दर मिळाला आहे। छत्रपती संभाजीनगर आपण या गव्हासाठी बघितलं असेल 2,588 रुपये भाव मिळाला असून पण धुळे बाजार समितीमध्ये आपल्याला 2,500 रुपयापर्यंत व्यवहार झालेला दिसला आहे। मुंबई रेटमध्ये बघितलं असेल आपण 3,000पर्यंत गव्हाला दर आपल्याला मिळाला असून पण 2,800 रुपये भाव मिळाला आहे। शेवगावमध्ये बघितलं आहे 2,180 रुपये जातीच्या गव्हाला आपण बघितलं असेल या 2,400 रुपये दर मिळाला आहे। दरात आता सुधारणा होण्याची प्रमुख कारण म्हणजे काय आहे की जास्त लग्नसराई असतील किंवा गव्हाची मागणी मोठी प्रमाणात वाढत आहे आणि तसेच उष्णतेची लाट आणि बदलत्या हवामानात आपल्याला गव्हाचं उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी आहे। त्यात बाजारपेठेत सध्याला मध्यम आणि उच्च दराचे गहू याचा कमतरता भासत असल्यामुळे व्यापाऱ्यांना आता चढ उतार दराने खरेदी केली जात आहे। यामध्ये आपण बघितलं असेल की शेतकरी मित्रांनो आपण सध्याच्या काही भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, त्यामुळे गहू बाजारात विक्री आणताना नीट वाळावेत किंवा त्याची काळजी घ्यावीत। ओलावा असेल तर गव्हाला अपेक्षित तेवढं ऊन मिळायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही साठवण ठेवताना व्यवस्थित ठेवा। टप्प्याटप्प्यात माल विक्री करा, फायदेशीर तुम्ही ठरताल। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। भेटूया तशा नवनवीन व्हिडिओबरोबर, तोपर्यंत धन्यवाद।